पुण्यातील शेठ हिराचंदन नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीचा जो विषय होता त्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांच्यासमोर एक तातडीची सुनावणी झाली। ज्या तातडीच्या सुनावणीमध्ये धर्मदाय आयुक्तांनी या ठिकाणच्या जमीन विक्रीला जो आहे तो स्टेटस्को दिला आणि धर्मदाय आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी धर्मदाय आयुक्त येऊन या ठिकाणी पाहणी करतील असं सांगितलं। आणि त्यानंतर आज ट्रस्टी आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातून धर्मदाय आयुक्त कार्यालयातून प्रशासकीय अधिकारी आले। ते पाहणी करत असताना जैन बांधव आणि ट्रस्टी यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। ट्रस्टी जे होते जयंत नांदूरकर ते या ठिकाणी निघून देखील गेल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत जैन बांधव आहेत। ताई, तुम्ही ट्रस्टींना घेराव घातलेला होता मंदिर जे आहे मंदिराचं रिकन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने काय मागणी होती तुमची? आमची काय एक जैन समाजाची एवढीच मागणी आहे की हे एचएनडी विकलं नाही गेले पाहिजे। हे सगळं जे डील आहे ते सगळं त्यांनी ताबडतोब कॅन्सल करावं। कारण काय हे आता जे नांदूरकर साहेब आले होते ते आज एवढी वर्ष ट्रस्टीवर आहेत तर त्यांना सगळ्या गोष्टी ह्या माहीत असणार आहे, पण त्यांनी एकाही प्रश्नाची काय उत्तरं दिली नाही। तर त्यांना म्हणलं तुम्ही चेअरमनला अध्यक्षांना फोन लावा चक्रदोशींना, तर ते फोन पण लावायला तयार नाही। म्हणजे ह्याच्यात सगळं हे काळं बेर आहे की नाही ह्याच्यावरून स्पष्टच होत आहे ना। फोन तुम्ही काय लावू शकत नाही किंवा तुम्ही उत्तरं देणं विचारलेल्या प्रश्नांची, तर ते त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नव्हते। त्याच्यामुळे आमचं फक्त सगळ्या जैन समाजाची एवढी मागणी आहे की हे बोर्डिंग हे डील रद्द केलं पाहिजे। हे बोर्डिंग विद्यार्थ्यांसाठी राहिलं पाहिजे। इथं बेडची सोय असते, इथून विद्यार्थी कितीतरी शिकून गेलेले आहेत सगळे राहायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचंच राहणार आहे हे, आणि हे कॅन्सल होणारच आहे। डील कॅन्सल करावंच लागणार आहे त्यांना। आणि हे जैन समाजाचं आहे, मंदिर आहे, जागेवर पाहिजे आहे। हा, मंदिर असंच राहायला पाहिजे, हॉस्टेल असंच आहे, असंच राहायला पाहिजे। मंदिर आहे आणि हे सीएल डीड कॅन्सल झालीच पाहिजे। मंदिराला मंदिर म्हणायला काय अडचण? मंदिर म्हणजे ओल्ड सुद्धा का बोलत नाही ते? निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ट्रस्टींना सुद्धा घेराव जो आहे तो घालण्यात आला होता। तुमची काय मागणी होती? ट्रस्टी म्हणतात की जरी आम्ही कन्स्ट्रक्शन केलं तरी या ठिकाणी मंदिराला कुठलाही धक्का जो आहे तो आम्ही लागू देऊ। हा संपूर्ण मंदिर परिसर आहे, हे असं नाहीये की बोर्डिंग वेगळं आहे आणि मंदिर वेगळं आहे। मंदिरासाठी ऍक्च्युली इथे संतनिवास आहे, संतनिवास सुद्धा हा बोर्डिंग मंदिराचा भाग आहे, मंदिर परिसराचा भाग आहे। ही विहीर या ठिकाणी जी दिसते हा सुद्धा मंदिर परिसराचा भाग आहे। ही संपूर्ण झाडे ही मंदिर परिसराचा भाग आहे। मंदिरामध्ये संतांचं आवागमन असतं, त्यांच्यासाठी आम्हाला जी नॅचरल आमचे सगळे संत आहेत हे नॅचरल राहतात आणि ती निहाराची सोय म्हणून हे सगळी वृक्ष जी इथं तुम्हाला दिसत आहे ही जवळपास 250 वृक्ष इथे आहेत। हे संपूर्ण मंदिर परिसर आहे, हे फक्त बोर्डिंग नाहीये, हा संपूर्ण मंदिर परिसर आहे आणि हा धार्मिक परिसर आहे आणि हे विकायचा संबंधच येत नाही। ही दानाची जागा आहे, कुणीतरी दान केल्याची जागा आहे आणि काय संबंध? ट्रस्टी लोकांनी जरी रिडेव्हलपमेंट दिला असेल तरी हे बोगस डीड केलेलं आहे आणि हे आमचं आहे जैन पब्लिक ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्टच राहिली पाहिजे आणि आमचं आम्हालाच पाहिजे। फॅमिली ट्रस्ट नाहीये, विकायचा संबंधच येत नाही। त्यांनी एक नक्की क्लिअर करावं की त्यांना रिडेव्हलपमेंट करायची का त्यांनी सेल करायचं। एकीकडे रिडेव्हलपमेंट म्हणतात आणि एकीकडे सेल करतात आणि त्याच्यानंतर म्हणतात की आमच्या ट्रस्टींची काही पुढची उद्दिष्ट आहेत की आलेल्या पैशातून आम्ही काही पुढचे इतर ठिकाणी हॉस्टेल वगैरे बांधणार, पण विक्री करायची गरज आहे का त्यासाठी? विक्री केल्यानंतर ती रक्कम खरेदीदाराला जाणार आहे ना, लक्षात घ्या। ही जी आहे ती 230 कोटी 150 दाखवत आहेत ना। आणि ही जागा कशाची समाजाची जागा आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं ही जागा विकायची नाही, मग का विकून राहिले ते? आणि हा स्ट्रक्चर जो आहे बिल्डिंगचा तो एकदम व्यवस्थित आहे, त्याला काही 100 वर्ष काही होणार नाहीये। तुम्ही स्वतः स्ट्रक्चर ऑडिट करा आणि त्यांना विचारा। एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठा रोष जो आहे तो देखील जैन बांधवांचा आपल्याला पाहायला मिळाला। ट्रस्टी स्वतः या ठिकाणी आलेले होते, त्यांनी या ठिकाणी खरं तर मंदिराचं कन्स्ट्रक्शनसाठी जरी गेलो तरी मंदिराला कुठलाही धोका नाहीये किंवा मंदिराला कुठलाही धक्का लावणार नाही असं सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।